विचार केला एक आणि झालं एक. आज म्हटलं होतं की शनिवार आहे, त्यांना फक्त खिचडी बनवायची, स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे. तर आज 2-4 एक्स्ट्राची जे कामं आहेत ना, ते करून घेऊयात आपण. आता एकीकडे खिचडी बनवायला टाकली होती, तोपर्यंत चहा पण झाला होता. चहा घेतला आणि इडलीचे तांदूळ भिजायला घातले होते. म्हटलं आता उद्या रविवार आहे, तर रविवारची मस्त इडली किंवा डोसा बनवला जाईल, तर ते दळून घेऊयात. आता दळण्याचं काम करायला घेतलं, तर मिक्सर खराब झालं, जास्त लोडवर आलं, त्यामुळं ते बंद पडलं. त्याला चालू करायला जवळजवळ मला अर्धा तास गेला आणि यामध्येच मला इतका वैताग येऊन गेला ना, की मग पुढचं पूर्ण प्लॅनिंग माझं फ्लॉप झालं. तर मिक्सर तर चालू झालं, त्यानंतर शेंगदाणे काढायचे बाकी होते, खिचडीमध्ये थोडेसे कमी झाले होते, ते काढून घेतले. त्यानंतर बॅटर काढून घेतलं, मस्त असं बॅटर वगैरे बनवून घेतलं. त्यांना खिचडी पण गरमागरम झाली तोपर्यंत खिचडी दिली. त्यांना ऑफिसला जायचं होतं आज. मला वाटलं होतं त्यांना सुट्टी असेल, पण त्यांनाही काय आज सुट्टी नव्हती. ते पण ऑफिसला गेले आणि आज जे काही एक्स्ट्राची कामं करायची होते त्यामधले सगळे नाही, पण म्हटलं चला 2-4 कामं तरी आज आपण करून घेऊयात. आता हे बेडशीट धुवायला काढायचे होते, ते धुवायला काढून घेतले आणि ह्या रॅकवरती ना एवढे भांडे झाले होते, सणामुळं सगळेच भांडे वरती आलेले होते. तर ते भांडे पण आपण थोडेसे ठेवून देऊयात म्हटलं, म्हणजे रॅकवरती पसारा पण कमी होईल आणि आपल्याला रोजच्या वापराचे भांडे काढताना बाकीचे भांडे पण पडणार नाही. ते काम आवरून घेतलं. त्यानंतर शवला औषध दिलं, तिला झोपी लावलं. आता त्यांना सकाळी खिचडी बनवली होती, पण माझ्यासाठी काही बनवलं नव्हतं. म्हटलं चला गरमागरम उत्तप्पा बनवून घेऊया आणि त्यासोबत ना हिरवी चटणी केली होती, एकदम छान झाली. म्हटलं आता आपण नाश्ता करूयात, त्यानंतर बाकीचे कामे आवरूयात. चला आता मी नाश्ता करते आणि तुम्हाला उद्या भेटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर फॉलो